श्री गुरुचरित्र अध्याय 11 नरहरी जन्माख्यान. श्री गणेशाय नम. सिद्धयोगी नामधारकांना म्हणाले, कुरोपूर येथील मतिमंद ब्राह्मण पुत्र श्रीपादांच्या कृपा प्रसादाने विद्वान झाले. त्यानंतर त्यांच्या मातोश्रींनी गुरु आज्ञेनुसार आयुष्यभर शनिप्रदेश व्रत केले. दुसऱ्या जन्मात त्या करंज गावी वाजसनीय शाखेच्या ब्राह्मणांच्या कन्या झाल्या. अंबा भवानी हे त्यांचे नाव. त्यांचा त्याच गावातील माधव नावाच्या एका ब्राह्मणाशी विवाह झाला. हे दाम्पत्य नित्य प्रदोष समयी शिवपूजन करत असे. शनिवारी आणि त्रयोदशीला त्यांच्याकडे विशेष शिवपूजा असायची. 16व्या वर्षी अंबा गरोदर राहिल्या. त्यांना एक तेजस्वी पुत्र झाले. ते जन्मापासूनच ओमकाराचा जप करत होते. ब्राह्मणांनी त्यांचे जातक वर्तवले. हे अवतारी पुण्यपुरुष आहेत. हे गुरुरूपाने लोकांचा उपदेश करतील. हे अष्टसिद्ध व नवनिधींचे स्वामी होतील. यांच्या दर्शनाने लोक पावन होतील. हे संन्यासी होतील. ज्योतिषांनी त्या पुत्रांना आदराने वंदन केले. ते भविष्य ऐकून माधव आणि अंबा यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी त्यांचे नरहरी असे नामकरण केले. शालग्रामदेव हे त्यांचे जन्मगाव होते. नरहरी स्तनपान करत असत, पण अंबांना पुरेसे दूध येत नसल्याने त्यांची भूक भागत नसे. म्हणून त्यांनी आपल्या पतींना दाई ठेवण्याचा विचार बोलून दाखवला. तेव्हा तान्या नरहरींनी आपल्या उजव्या हाताने त्यांच्या स्तनाला स्पर्श केला. तेव्हा त्यांच्या दोन्ही स्तनातून दुधाच्या धारा वाहू लागल्या. ते पाहून माता पित्यांनी त्यांना वंदन केले आणि ही गोष्ट गुप्तच ठेवली. नरहरी कधीही पाळण्यात निजत नसत. ते जमिनीवर खेळायला आवडायचे. ते 7 वर्षाचे होईपर्यंत ओमकाराशिवाय दुसरे काहीच बोलत नव्हते. म्हणून माता पित्यांनी त्यांना बोलते करण्याचा खूप प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. त्यामुळे ते मुकेच आहेत की काय अशी त्यांना चिंता वाटू लागली. 8व्या वर्षी त्यांची मुंज करावी लागणार होती. तेव्हा त्यांना गायत्रीचा उपदेश द्यायचा तरी कसा, हाच मुख्य प्रश्न होता. त्यांचे मुकेपण अंबांना सहन होईना. त्यावेळी त्यांना रडताना पाहून नरहरी घरातून लोखंडी वस्तू घेऊन आले. ती तत्काळ सोन्याची झाली. ते पाहून माता पित्यांना मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी आणखी काही लोखंडी वस्तू त्यांच्या हाती दिल्या. त्याही सोन्याच्या झाल्या. तेव्हा उभयतांनी त्यांना दृढ आलिंगन दिले व म्हणाले, तुमचे बोल ऐकण्यासाठी आम्ही आतुरलो आहोत. नरहरी हसले. त्यांनी जानवे, शेंडी, कडी, मेखला यांच्या खुणा करून मी मुंज झाल्यावर बोलेन असे सुचवले. माधव आणि अंबा यांनी सुयोग्य मुहूर्त काढून नरहरीची मोठ्या थाटामाटात मुंज केली. त्यावेळी मंडपात जमलेल्या मंडळीमध्ये हे विप्रपुत्र गायत्री मंत्र कसे म्हणणार अशी कुजबूज चालली होती. मौंजी बंधनाचे सर्व विधी यथासांग पार पडले. माधवांनी नरहरीचा गायत्रीचा उपदेश केला. तो त्यांनी मनोमन उच्चारला. मंत्रदीक्षा झाल्यावर त्यांच्या मातोश्री भिक्षा घेऊन आल्या. त्यांनी पहिली भिक्षा घालताच ते ऋग्वेद म्हणू लागले. दुसरी भिक्षा घालताच यजुर्वेद, तर तिसरी भिक्षा घालताच सामवेद म्हणू लागले. तेव्हा हे अवतारी महात्मा आहेत यांची खूण पटून लोक त्यांना वंदन करू लागले. त्यावेळी आपल्या पुत्राचे ते कौतुक पाहून माधव आणि अंबा आनंदाने डोलू लागले. नरहरींना मातोश्रींना नमस्कार केला व म्हणाले, तुम्ही मला भिक्षा मागण्याची आज्ञा दिली आहे. आता मी घरोघरी भिक्षा मागेन व तीर्थयात्रा करीन. ते ऐकून अंबांना रडू आले. तुम्ही आमचे एकुलते एक पुत्र, तुम्हीच निघून गेलात तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहायचे असे म्हणून त्या मूर्छित पडल्या. नरहरींनी त्यांना सावध केले व म्हणाले, आई, मला नियोजित कार्यासाठी गृहत्याग करणे भाग आहे. तुम्ही मला अडवू नका. तुम्हाला आणखी 4 विद्वान पुत्र होतील. ते तुमची उत्तम सेवा करतील. मग त्यांनी आपला वरद हस्त त्यांच्या मस्तकी ठेवला. त्यामुळे त्यांना पूर्वजन्मीचे स्मरण झाले. आपले नरहरी हे श्रीपाद श्रीवल्लभ आहेत. आपण त्यांचे नित्य प्रदोष समयी पूजन करायचो. म्हणून या जन्मात ते आपल्या पुत्राच्या
रूपाने प्रगट झाले हे त्यांनी ओळखले. नरहरी त्यांना म्हणाले, मातोश्री, मी तुम्हाला जाणीवपूर्वक हे ज्ञान दिले आहे. याची कुठेही वाच्यता करू नका. मी संन्यासी असल्यामुळे तीर्थयात्रा करण्यासाठी निघणार आहे. मला निरोप द्या. पण त्या संमती देईनात. त्या म्हणाल्या, नरहरी, तुम्ही गेलात की पुन्हा दिसणार नाही. अल्पवयात संन्यास घेणे योग्य नाही. धर्मशास्त्राला अनुसरून वागणे, ब्रह्मचार्य, गृहस्थ, वानप्रस्थ या क्रमाने नंतर संन्यास घेणे योग्य आहे. आधी इंद्रिये तृप्त करावीत, जीवन समृद्धपणे जगावे आणि मगच तपश्चर्याची वाट धरावी. सिद्धयोगी म्हणाले, नामधारक अंबाचे बोलणे ऐकून नरहरीने त्यांना ते तत्वज्ञान सांगितले. तेच मी तुम्हाला सांगणार आहे, ते पुढील लक्षपूर्वक ऐका. अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय 11 संपन्न. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.